हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? मस्त आहात ना? मस्तच राहा. तर आपण आज बनवणार आहोत छान अशी रेसिपी. आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चिक्की. तर बघा, शेंगदाण्याची चिक्की अतिशय पौष्टिक अशी आहे. शेंगदाणे आणि गूळ तसंही रोज खायचे असतात, पण आपण काही रोज आठवणीने खात नाही. मुलांसाठी तर अतिशय छान अशी पौष्टिक ही चिक्की आहे. तर बघा, शेंगदाण्याची चिक्की बनवण्यासाठी इथे मी शेंगदाणे घेतलेले आहे आणि गूळ घेतलेला आहे. तर बघा, चिक्की बनवण्यासाठी इथे मी हे पाऊण वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि हा पाऊण वाटीच गूळ घेतलेला आहे. जसं जेवढे तुम्ही शेंगदाणे घ्याल तेवढाच तुम्ही गूळ घ्या, किंवा गुळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीने तुमच्या गोडानुसार कमी जास्त करू शकता. वजनी प्रमाणात म्हणाल तर 1 पाव शेंगदाणे आहे आणि 1 पाव गूळ आहे. तर बघा, शेंगदाणे इथे मी हे भाजून घेतलेले आहे आणि त्यांचे साल काढून घेतलेले आहे. तर बघा, आपण आता हे शेंगदाणे मिक्सरला ग्राइंड करून घेऊया. हे खूप ग्राइंड नाही करायचे, खूप असे बारीकही नाही करायचे आणि खूप असे जाडसरे नाही ठेवायचे. असे ओबडधोबड म्हणताना त्या टाईपमध्ये आपण ग्राइंड करून घेऊया. बघा, इथे आपण शेंगदाणे असे ग्राइंड करून घेतलेले आहे. खूप असे जाडसरे नाही ठेवले आणि खूप असे बारीकही नाही केलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता. चला, आपण आता पाक बनवून घेऊया. तर बघा, इथे आपण कढईमध्ये अगोदर थोडंसं तूप टाकूया. तूप ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडेल तर टाका, नसेल आवडेल तर नका टाकू. तूप गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये गूळ ऍड करूया. बघा, गूळ छान असा मिक्स करून घ्यायचा. बघा, गॅस इथे मी सध्या कमीच ठेवलेला आहे. आपण नंतर अगदी थोडासा गॅस फुल करूया. गॅसची फ्लेम थोडंसं फास्ट केलेला आहे गॅस, आणि छान असा गूळ हलवत राहायचा, नाहीतर तो चिकटतो. आपल्याला पाक करायचा आहे, खाली चिकटता कामा नये. त्यामुळे छान असं तुम्ही गूळ किसूनही घेऊ शकता किंवा कापूनही घेऊ शकता. मी इथे कापून घेतलेला आहे. गुळाने आपले आयरन वाढतात आणि शेंगदाण्याने हिमोग्लोबिनचं प्रमाण आपलं वाढतं. त्यामुळे मुलांसाठी खूप पौष्टिक अशी ही चिक्की आहे. बघा, आता आपल्या पाकावर छान असे बबल्स आलेले आहेत, पण आपला पाक अजून झालेला नाही. आपण अगदी मिनिटभर असं होऊ देऊया आणि मग त्यानंतर चेक करूया. तर बघा, इथे मी चेक करते. हे बघा, आपण इथे अगदी थोडंसं बघूया आपण. नाही, बघा, अजून एवढा कडक झालेला नाही. आपल्याला थोडासा याच्यापेक्षा थोडा कडक होऊ द्यायचा आहे. हे बघा, अजून आपला पाक झालेला नाही, तुम्ही बघू शकता. चेक करूया आपला पाक झालेला आहे की नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता आपला पाक झालेला आहे. अगदी असा मस्त, आपलं खूप असा कडक नाही करायचा आणि खूप असा नरमही नाही ठेवायचा. बघा, बघू शकता इथे आपला पाक झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया. मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपण ह्या पाकामध्ये शेंगदाणे ऍड करूया. छान मिक्स करून घ्यायचं. बघा, इथे मी गुळामध्ये पूर्ण शेंगदाणे मिक्स करून घेतलेले आहे. लक्षात ठेवा, आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि मगच हे सगळं मिक्स करायचं आहे. आपल्याला ज्याच्यावर हे लाटायचं आहे त्याला म्हणजे जसं पोळपाट किंवा एखादी परात, त्याला तुम्ही अगोदरच तूप लावून ठेवायचं. आता आपण हे त्याच्यावर टाकून घेऊया. बघा, याला असं जरा आकारात करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला लाटण्याने लाटून घ्यायचं. ही प्रोसिजर गरम गरमच करा, थंड झाल्यावर नाही. लाटण्याला अगोदर तुम्ही तेल किंवा तूप लावून घ्या, म्हणजे तुम्हाला लाटण्यासाठी ते चिक्की लाटण्याला चिपकणार नाही. हे बघा, तुम्ही लाटून घ्या. तर बघा, इथे मी खूप असं जाडही नाही आणि खूप अशी पातळही चिक्की लाटलेली नाही. अगदी मीडियम साईज मध्ये मी चिक्की लाटून घेतलेली आहे. आता गरम गरम असतानाच आपल्याला हिला कापून घ्यायचं आहे.
बघा तर इथे बघा मी कापून घेतलेले आहे। तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये कापू शकता। बघा माझे सगळं कापून झालेले आहे। आता ही चिक्की आपण सेट होण्यासाठी ठेवूया म्हणजे अशीच ठेवायची, कुठे फ्रीजमध्ये वगैरे नाही ठेवायची। ही अर्धा किंवा 1 तास सेट होऊ द्यायची। बघा आता मी हिला सेट होऊ देते, त्यानंतर बघूया आपण आपली चिक्की कशी झाली। तर इथे बघा आपली चिक्की छान सेट झालेली आहे। ही जवळजवळ मी 1 तास सेट होऊ दिली, त्यानंतरच आता आपण हिला काढून घेऊया। सुरीच्या मदतीने काढा किंवा चमच्याच्या मदतीने काढा, तुम्ही बघू शकता, किंवा तुम्ही असे अलगद उचलले तरी देखील चिक्की तुमची छान निघेल। तर बघा आपली चिक्की इथे छान रेडी झालेली आहे। कशी वाटली चिक्की मला नक्की सांगा। तुम्हीही बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा कशी झाली होती। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।